नमस्कार मंडळी, आज आपल्याला घेऊन चाललोय सह्याद्रीच्या एका अपरिचित आणि गूढ ठिकाणी, जिथे एकाच नजरेत शिखरे, वने आणि असंख्य धबधबे दिसतात. तयार आहात का सावळ्या घाटाचा हा जादुई अनुभव अनुभवण्यासाठी? पुण्यापासून मुळशी धरणाच्या जवळून निघून ताम्हिणी घाटाकडे वळण घेतल्यानंतर ताम्हिणीच्या अलीकडे निवे गावात थांबा. तेथून साधारण 1 किलोमीटर पुढे परातेवाडीपर्यंत पोहोचायचं आणि तिथेच आपल्या गाडीचं पार्किंग करायचं. आता प्रवासाची सूत्रे आमच्या या छोट्या गाईडकडे आहेत आणि तो सुद्धा सराईताप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करीत आहे. हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. वी आर वेअर टू विजिट सावळे घाट. निसर्गाने भरलेला हा अनुभव आपल्याला मंत्रमुग्ध करेल. सावळ्या घाटाकडे जाताना सर्वप्रथम आपल्याला दिसते मनमोहक विहंगम कुंडलिका व्हॅली. समोरच्या सह्याद्रीचे शिखर धुक्यात हरवून गेले आहे. खालच्या बाजूला प्रसिद्ध अंधारबनच्या वाटा आम्हाला खुणावत होत्या. देवकुंड, कुंडलिका आणि अंधारबनला पोहोचण्याचा हा सर्वात जवळचा मार्ग आणि तेथेच आमचा पुढच्या ट्रिपचाही प्लॅन झाला. होय, अंधारबन. कुंडलिका व्हॅली पॉइंट मागे टाकून आम्ही पुन्हा एकदा आमच्या सावळ्या घाटाच्या मार्गाला निघालो. सावळ्या घाटाचा हा मार्ग तसा सोपा, कमी धोकादायक आणि लवकर पूर्ण होणारा. सह्याद्रीने महाराष्ट्राला 2 भागांमध्ये विभाजित केलं आहे. एकतर देश म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेकडचा प्रदेश आणि दुसरा व्यापारिक दृष्टीने महत्वाचा कोकण. देश आणि कोकण जोडणाऱ्या प्राचीन घाटवाटा आजही आपल्याला इतिहासाच्या ठसठसीत ठिपक्यांप्रमाणे दिसतात. उदाहरणार्थ सावळ्या घाट. कोकणात जाण्यासाठी सुमारे 35 ते 40 किलोमीटरचे अंतर कमी करणारा हा ऐतिहासिक घाटमार्ग. निवे ग्रामस्थ कोकणातील भिरे या गावाला जाण्यासाठी या घाटमार्गाचा वापर करत. समोर भिरे धरणाचा जलाशय आपल्याला दर्शन देतोय. या मार्गावर अद्यापही कोरीव पायऱ्या, पाण्याच्या टाक्या, खोदलेल्या खाचाखुणा पाहू शकतो. या पायऱ्या केवळ दगड नाहीत, तर जुन्या लोकांचे दिवस, व्यापार आणि प्रवासाची कहाणी सांभाळून ठेवतात. कोकणातील माणूस घाट चढायला लागला की त्याच्या तोंडून उगाचच निघायचं, देशावर चाललोय. आजही घाटावरील लोक आणि कोकणच्या तळाशी राहणारे लोक या मार्गांनी ये जा करतात. जटिल इतिहास आणि जिवंत वर्तमान यांची नितांत जवळची भेट. रस्त्यामध्ये आता कोरीव पायऱ्यांचा मार्ग सुरू झाला आहे. या पायऱ्या काळजीपूर्वक उतरून आपण पुढे निघालो आहोत. सातवहन काळापूर्वी तयार केलेल्या या पायऱ्या आणि घाटमार्ग आजही शाबूत आहेत, हेही महत्वाचे. घाटवाटेच्या बाजूला खोदलेले पाण्याचे टाके आजही थंड निळेशार पाणी साठवते. नैसर्गिकरित्या साठलेल्या या पाण्याचा आस्वाद घेण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. पाण्याचा आस्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो. कसं वाटतंय? भारी. काय भारी वाटतंय? सारखं दम लागतोय. कशामुळं? चालल्या वेळा उतरताना. अजून खूप चालायचं आपल्याला. चला, कम ऑन. सावळ्या घाटातला सर्वात जादूमयी क्षणांपैकी एक रिंग वॉटरफॉलचा विस्मयकारक नजारा. तयार आहात का? कॅमेरा ऑन करा, कारण थेंबांचं नाट्य आता सुरू होत आहे. सावळ्या घाटात पुढे आल्यावर पहिला सर्वात लक्षवेधी नजारा म्हणजे रिंग वॉटरफॉल. एकाच ठिकाणी अनेक थेंब आणि ओघ एकत्र येऊन जणू निसर्गाने आपली शोभा फुलवली आहे.
प्रत्येक थेंब काचेसारखा चमकतोय. पाण्याचा गजर कानात मिसळून जणू संगीतच तयार करताय. रस्त्यावरून येताना प्रत्येक वळणावर एक वेगवेगळा चमत्कार उघडला. पाण्याचे थेंब उंच खडकांवरून कडाक्याने खाली फुटत एक भव्य पडदा तयार करताय. कधी कधी निसर्ग आपले आरक्षित सौंदर्य अगदी अनपेक्षित ठिकाणी उघड करतो. देवकुंड धबधबा पाहायला आलेलो आम्ही त्याच्या कमी पाण्यामुळे रंजकपणा कमी झाला, तरी रिंग वॉटरफॉलने ही कमी भरून काढली आणि आम्हाला एक अविस्मरणीय निसर्गनाट्य पाहायला मिळाले. साधारण 1 तासाचा छोटा प्रवास संपवून आम्ही सावळ्या घाट व्ह्यू पॉइंट वरती पोहोचलो. सावळ्या घाट व्ह्यू पॉइंट एक छोटा पठारी प्रदेश, जिथून आपल्याला रिंग धबधबा, देवकुंड धबधबा, भिरे धरण, अंधारबंच हिरवगार जंगल आणि कुंडलिका व्हॅली एकाच फ्रेममध्ये दिसतात. पावसाच्या क्षणी हे दृश्य वेगवेगळ्या असंख्य धबधब्यांनी भरून जाते. जर तुम्ही मान्सूनमध्ये येऊ शकलात तर असंख्य धबधबे आणि धुके दोघांचे मिळून जणू निसर्गाचं नाट्यच उभं राहतं. आम्ही मित्रांसोबत फोटो काढत धबधब्यांचा, पायऱ्यांचा, निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेतला. पावसाची शक्यता बघून आम्ही आता परत निघालो. पुढच्या वेळी अंधारबनचा ट्रेक करू असे ठरवू. तुम्हाला अशा प्राचीन वाटांबद्दल आणखी व्हिडिओ पाहायचेत का? तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कोणत्या घाटाची कथा आपल्याला पुढील व्हिडिओत हवी आहे. आणि जर तुम्ही सावळ्या घाटाला आधीच गेला असाल तर आपला अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आम्हाला वाचायला आवडेल.